एकमेका देवो मुखे सुखे घालो हुंबरी वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे देवादी देवा जगत्रय जीवा देवादी देवा जगत्रय जीवा देवादी देवा जगत्रय जीवा देवादी देवा जगत्रय जीवा पर्यंती केशवा विनंती मा पर्यसे केशवा विनंती मागी पर्यसे केशवा विनंती मागी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम 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 ऐस देई प्रेम काही कळा ऐस देई प्रेम काही कळा ऐस देई प्रेम काही कळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मिकळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका गणनाथा उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांगे आता दंडवत दुसरे वंदो शारदा चतुराननाच्या आत्मजा वाक्सिद्धिपा विजय सहजा तिच्या चरणवजा दंडवत आता वंदो देव ब्राह्मण जैंचेनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन तया माठे दंडवत आता वंदो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार तिजन तया माठे दंडवत आता नमरंग भूमिका कीर्तने उभय होती लोकाटाळ मृदंग श्रोते देखा तया माठे दंडवत ऐशे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठल सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागून निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर उपजोनिया पुढते वो काला खाऊ दैवात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग यच्चे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे
देहूचे सुप्रसिद्ध साधू तू टाकलं श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय श्री संत गोविंद बाबा यांच्या शुभ आशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक भक्तमंडळींच्या सहकार्याने घडून आलेला हा भव्याने दिव्य स्वरूपाचा रामकथा महोत्सव आणि त्या महोत्सवाची सांगता समारंभाच्या निमित्ताने हे कीर्तन. काय काय म्हणत असतील हे बुवा गेल्याला कसं काय परत आला. काय झालं 7 दिवसाची कथा म्हटलं की कथा दुपारी असते आणि त्यामुळं चुकून माझ्याकडून दुसरीकडचं कीर्तन घेण्यात आलेलं होतं. काल्याचं कीर्तन, रामजन्माचं कीर्तन, दोन्ही आपलं जसं आहे तसंच. म्हटलं इथली कथा करायची, आपलं ते कीर्तन करायचं आणि काल जसं काला करून इथं आलो कथेला तसं तिथला काला करायचं आणि इथं कथेला यायचं. पण ही पत्रिका बघितली तर हे सकाळी कीर्तन आजचं, आपली कथा आजची सकाळची. ह्यांना म्हणलं आपण असं करू, कथा मी 8 ते 10 करतो आणि काल्याला आपलं मोरे महाराजांना बोलू. ते म्हटले चालतंय व काय अडचण नाही. आणि तिकडेही मी बोललो, म्हटलं मला यायला 11 वाजतील. ते म्हटले किती वाजू द्या पण तुम्ही या. पण काही गावामध्ये असतात 5-10 जण. ते म्हटले नाही 10लाच कीर्तन सुरू झालं पाहिजे. मग इथून मोरे महाराजांना आपण बोलवलं, मी इथली रामायणाची सांगता केली आणि तिकडं निघालो. 10:30ला त्यांना फोन केला, म्हणलं भजन सुरू करा. ते म्हटले महाराज माफ करा, ते आमच्या गावातले ऐकच नात, आम्ही कीर्तन सुरू केलं आहे, क्षमा असावी. आणि एक लक्षात ठेवा, कदाचित श्री संत गोविंद बाबांनाच वाटलं असेल की 7 दिवस झालं तू रामायण करायला आणि काला सोडून कुठं पळायला लागला. मी रोज दर्शनाला जात होतो, बाबांचं दर्शन घेत होतो, पण बाबांमध्ये काय ताकद आहे आज कळली. की बाबांनी तिकडं जाऊच दिलं नाही, मधूनच बोलवलं. मग संदीप भाऊला कार्यकर्त्यांना फोन केला, म्हणलं असं असं झालंय, मी आपलं मोरे महाराजाचं कीर्तन आपण ऐकू, मी येऊन बसतो. ते म्हटले मग मोरे महाराज लय लांबचेत का तुमच्या? नाही म्हणलं माझ्या जवळचेच आहे, आम्ही बंधुवत आमचं एकमेकावर प्रेम आहे. ते म्हटले मग मोरे महाराजांनाच म्हणा ना, म्हणजे आमची नाराजी दूर होईल, नाही तर तुमचे चेहरे पाण्यासारखे झालते. कार्यकर्ते नाराज झालते, सगळेच नाराज झालते. आता नाही ना नाराज. हा मग मिटला आता आपलं. विठ्ठल विठ्ठल आणि खरं म्हणजे आज मोठं अंतकरण केलं. बोलू नका आता कार्यकर्ते, सगळ्यात मोठं अंतकरण केलंय ते आमच्या श्री हरिभक्तीपरायण मोरे महाराजांनी. त्या फेटा बांधलेला असताना मला करायला लावलंय त्यांनी. आजचं हे काल्याचं कीर्तन आहे. मला 11:45 काला करायचा आहे आणि 11:45 ते 12 राम जन्म आपल्याला कार्यक्रम तो करायचा आहे. कथेत झालेलाच आहे, पण नियमाने आपल्याला आज रामनवमी आहे, त्यामुळं 11:45 काला आणि 11:45 ते 12 भगवान प्रभू रामचंद्रजीचा जन्म करायचा. काल्याचं कीर्तन म्हटलं की प्रसादाचं कीर्तन. 7 दिवस आपण जे इथं श्रवणाची भक्ती केली आहे, कोणी स्वयंपाक करण्याची, कोणी वाढण्याची, कोणी भजन करण्याची, कोणी हरिपाठ करण्याची, 7 दिवस केलेल्या सेवेचं फळ भगवान परमात्मा आपल्याला आज देतात, प्रसाद देतात. काही जण म्हणतात ते प्रसाद खाल्ल्याने काय होतंय? काय होतंय? प्रसादी सर्व दुःखानां हानी रश्योपजायते. प्रसाद खाल्ला की प्रसन्नता प्राप्त होते. काही म्हणतात तिथं जाऊन त्या दही लाह्या कालवायच्या, त्या बुवाच्या हातून घ्यायच्या आणि त्याला तुम्ही काला म्हणता. याच्याही पेक्षा चांगला टेस्टबाज काला आपण घरी करून खाऊ ना. दही, लाह्या, शेंगदाणे, डाळवं, कोथिंबीर, अजून काय राहिलं का? सुशिलात काय काय असतंय अजून? अजून काय असेल ते सगळं टाकून
याच्यापेक्षा टेस्टबाज होईल, पण त्याला काला म्हणता येणार नाही, त्याला भेळ किंवा सुशीला म्हणावं लागेल. काला काला स्वरूपाला प्राप्त होतो. नामाचं दही आणि प्रेमाची लई एकत्रित होते तेव्हा काला होतो. हरिनामाचा खिचडी काला प्रेम मोहिला साधन, प्रेम मोहिला साधन, प्रेम मोहिला साधन. हरिनामाचा खिचडी काला प्रेम मोहिला साधन, प्रेम मोहिला साधन, प्रेम मोहिला. हरिनामाचा खिचडी काला प्रेम मोहिला साधन, प्रेम मोहिला साधन, प्रेम मोहिला साधन. हरिनामाचा खिचडी काला प्रेम मोहिला गोविंद, हरे मोहिला गोविंद, प्रेम मोहिला गोविंद. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साजने. हरिनामाचा काल्याचे 3 प्रकार आहे. वेदांतिक मंडळी सांगतात तो एक काला. वेदांतिक कोणता सांगतात? जीव ब्रह्मैक्याचा काला. आणि हा आपला हरिनामाचा खिचडी काला, हा आपला वारकऱ्यांचा काला आहे. हरीचं नाम, नामाचं दही आणि प्रेमाची लई एकत्रित करायची, हरिनामाचा खिचडी काला. आणि त्याच्या पुढचा काला आहे, सध्या त्या काल्याची गरज आहे. कोणता? कोणत्याही जातीचे असो, कोणत्याही वर्णाचे असो, कोणत्याही धर्माचे असो, सर्व समाज एका भागवत धर्माच्या पताकाखाली एकत्रित येणं, तो सर्व समाज एकत्रित आणून नामसंकीर्तन करणं, हा आपला सामाजिक काल आहे. आणि आज त्या काल्याची गरज आहे. नाही तर काय सध्या चित्र झालंय, हे या जातीचं ते त्या जातीचं, हे या समाजाचं ते त्या हे तोडा जरा. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णया ऐसा वेदशास्त्री. आणि आज काय खातो ते पाहू नका, कोण देतो ते पहा. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो. भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीते गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. पंढरीनाथ प्रसाद देतो. काय खातो ते पाहू नका, कोण देतो ते पहा. काय आहे, काही काही गोष्टी न विसरणारे असतात. एक जण मुंबईला गेलं मुख्यमंत्र्याच्या भेटीला. एक जण मुंबईला मुख्यमंत्र्याच्या भेटीला गेलं आणि कॅबिनमध्ये आलं, त्याचा नंबर आला. नमस्कार साहेब. नमस्कार. खाली बसा. बसलं ते कॅबिनमध्ये. खाली बसा म्हटल्याबरोबर कुठून येणं गेलं? लातूर रोडवरून आलोय. काय काम? ते काय काम असेल ते समोर दिलं. साहेबांनी पाहिलं, सही वगैरे केली आणि सही वगैरे झाल्याबरोबर साहेब म्हटले, एवढ्या लांबून आले तुम्ही लातूर रोडवरून, ओ जेवण करता का जेवण? हे म्हटलं मुख्यमंत्र्यासोबत भेटतो, चान्स कशाला सोडायचा. मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबाच्या मांडीला मांडी लावून बसलं ECच्या रूममध्ये. मांडीला मांडी लावून जेवण वगैरे झालं. गावात आलं की कॉलर टाईट करून चालायचं. गावातली म्हणलेलं काही 10-10 दिवस नव्हतं कपडे होती, एवढी का कॉलर टाईट करत? काय झालं रे? मुंबईला गेलो होतो मुंबईला. मग
काही एकटाच गेला का मुंबईला? आम्ही कितीतरी वेळा गेलो, पण मुख्यमंत्र्याच्या भेटीला गेलतो. झाली भेट झाली याच्यात नवल नाही. मुख्यमंत्री साहेबाच्या मांडीला मांडी लावून जेवण केलं मी. लोक म्हटले बापरे काय होतं रे जेवायला? पिठलं भाकर. काय खातो ते महत्वाचं नाही, कोणासोबत खाल्लं ते महत्वाचं आहे. काय झालं, पंढरपूरच्या वाळवंटात नामदेव महाराजाचं कीर्तन सुरू होतं. लबडे नाही, श्री संत शिरोमणी नामदेव महाराज. नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू होतं. नामदेवरायांनी सर्वांना सांगितलं हात वर करा, करा सगळे वर करा हात. सगळे खुर्चीवर बसलेले, मंडपात बसलेले, बाहेर बस सगळे. नामदेवरायांनी असे हात वर केले, सांगितलं सर्वांना. सर्वांनी हात वर केले आणि नामदेवराय म्हणतात पंढरपूरच्या वाळवंटात आहे आपण. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. हातवर सारखे. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये असे हात वर करायला लावले. एक टाळी वाजा. टाळकरी थांबा, टाळकरी थांबा. एक फक्त टाळकरी थांबा. टाळी एक. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे. चंद्रभागे वाळवंटे. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे. चंद्रभागे वाळवंटे. टाळी झाली पंढरपूरच्या वाळवंटामध्ये. पण त्यावेळेला कीर्तन जरी नामदेव महाराजाचा असेल तरी काला वाटायला कोण होतं? माझा ज्ञानराज गोपाळा शिलाय वाटी. माझा ज्ञानराजा गोपाळा शिलाय वाटी. माझा ज्ञानराज गोपाळा शिलाय वाटी. माझा ज्ञानराजा गोपाळा शिलाय वाटी. हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. पुढे देवनाथ पांडुरंग. नाथ पांडुरंग. वा 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 भगवाजे. एक टाळी झाली पंढरपूरच्या वाळवंटात. माझा ज्ञानराज गोपाळ अशी लाह्या वाटे. लाह्या वाटत होते. ज्ञानोबारांचे धाकटे बंधू सोपान काका. सोपान काकांनी काला घेतला 2 मुठी. काही काला असा तोंडात टाकला. आपला आणलाय ना, दही लाह्या आणल्यात ना. हां, मग काही काला तोंडात टाकला, काही काला असा मुठीत धरला. इथं बसून दिसेल तुम्हाला ते तिथलं चित्र. इथं बसून काही काला मुठीत धरला, काही काला तोंडात धरला. उजवा पाय मागं घेतला, डावा पाय पुढं. ज्ञानोबारांच्या 2 बाजूला अशा 2 मुठी धरल्या. कोणी झोपले काय तुम्ही? हा, सोपान काकानी 2 मुठी धरल्या, काही काला तोंडात धरला. आणि काका म्हणले ज्ञानदादा काला खाल्ला का नाही? काला खाल्ला का नाही म्हटल्या बरोबर ज्ञानोबाराच्या लक्षात आलं रे हे सोपान नाही. ब्रह्म सोपान तो झाला भक्तानंद वर्तला. भक्तानंद वर्तला. भक्तानंद वर्तला. ब्रह्म सोपान तो झाला भक्तानंद वर्तला.
कारण ब्रह्मदेव काला खाण्यासाठी मासा झालता पा त्यावेळेला. काल्याचे असे देवझळी झाले मासे, त्यानं प्रतिज्ञा केली ती एक ना एक दिवस काला खाईल. मग सोपान काकाच्या रूपानं अवतीर्ण झाले आणि काला खाल्ला. अहंकारानं बोलले ते, ज्ञानदादा काला खाल्ला का नाही? पण ते ज्ञानोबाराय होते. ज्ञानोबाराय लगेच म्हणले वारकरी झाला का नाही? कारण वारकरी झाल्याशिवाय काला भेटत नाही. म्हणून अजूनही कोणी माळ घालायचं राहिला असेल, आता कीर्तन झाल्यावर मी 15-20 मिनटं आहे इथं, माळा पण आहेत. जर कोणाला माळ घालायची असेल माळ घाला, तर तुम्ही काला खाण्याच्या अधिकारी आहे. नाही तर देवाने ब्रह्मदेवाला काला दिला नाही आणि आपली काय कराय? तुकोबाराय म्हणतात ब्रह्मादिकांनाही दुर्लभ असणारा काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. उपजनिया पुढती उपजनिया पुढती उपजनिया पुढती उपजनिया पुढती दही भात जय हो दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही दही भात दही भात वैकुंठी तो ऐसे वैकुंठी तो ऐसे नाही. उपजोनिया पुढती येऊ काला खावो दही भात. तुकाराम महाराज अहो हे काला खाण्यासाठी पुन्हा जन्माला येऊ म्हणता. जन्म घ्यायचा म्हणजे सोपं आहे का? जन्म घ्यायचा म्हटलं की कोणत्या ना कोणत्या आईच्या पोटाचा आश्रय घ्यावा लागतो. आणि आईच्या पोटात काही कीर्तनकारासारखं उभं नाही राहता येत, तिथं उलटं उभं राहावं लागतं. वर पाय खाली तोंड. एखादं नजर चुकीनं येतं पायाकडून, नजर चुकीनं, त्याला तुमच्या इकडं काय म्हणतात? हां पायाळू. नाही तर आपण सगळे डोकाळूच का? पायाकडून येतं म्हणून पायाळू. बरं आई तिखट खाते, आंबट खाते, गरम चहा पिते, आईला सांगता येतं का आई चहा जरा गार होऊन द्यात जा आणि पुन्हा घ्यात जा? सांगता येतं? मिष्टा लिपो चौकडे, नाके तोंडे कुर्मी किडे, गर्भवतीचे कष्ट गाडे कोणापुढे सांगावे. अहो मग एवढं दुःख भोगण्यापेक्षा तुम्हाला काय काला खायचं आहे ते आजच खा ना इथं लातूर रोडला. उपसून या पुढती येऊ कशाला? काला खाऊ दही भात. तुकोबाराय म्हणतात बाबा काला तो आमच्या घरी नाही ना, तुमच्या घरी नाही, मग तुमचं घर तरी कोणतं आहे? म्हणले आमचं घर वैकुंठ आहे. आणि वैकुंठामध्ये वैकुंठा जाऊनी काय बा करावे, उगीच बैसावी मौन रूप. वैकुंठात तर काला नाही ना. वैकुंठी ऐसे नाही वैकुंठी ऐसे नाही हा वैकुंठी ऐसे नाही वैकुंठी ऐसे नाही. हरी कवळ काही कालाचे कवळ काही कालाचे वैकुंठी ऐसे नाही वैकुंठी ऐसे नाही. काही कालाचे कवळ काही कालाचे वैकुंठी ऐसे नाही ऐसे नाही ऐसे नाही. वैकुंठितो ऐसे नाही कैसे नाही. कवळ काही काल्याचे. हा काल्याचा आनंद वैकुंठामध्ये नाही. वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुकाराम महाराज तुमचे आता 20च मिनिट शिल्लक आहे काल्याचे. रामजन्माचे आहेत अजून, मग जरा लवकर सांगा ना. होय तिसरं
पण वैकुंठात जर हा काला नाही तर काला खाण्याची काही पद्धत असेल ना. तुकोबाराय म्हणतात आहे ना पद्धत. कोणती पद्धत आहे? एकमेका देवमुखे एकमेका देवमुखे एकमेका देवमुखे एकमेका देवमुखे एकमेका देवमुखे एकमेका देवमुखे एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी सुखी खाला उंबारा सुखे खाला उंबारा सुखे खाला उंबारे सुखे खाला उंबार वैकुंठ तो ऐसा नया वैकुंठ तो ऐसा नया वैकुंठ तो ऐसा नया वैकुंठ तो ऐसा नया हरि वैकुंठी तो ऐसे नाही एकमेका देवमुखी. काला खाताना आपण हातात घेतला आणि लगेच खायला नाही सुरू करायचं. एकमेकाच्या मुखात काला खाऊ घालायचा. कोणी ज्ञानी असेल, कोणी विद्वान असेल, कोणी पंडित असेल, पण काला खाण्याची पद्धत एकच आहे. एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी. मग का एकमेकाच्या मुखात काला देव म्हणता आणि सुखाली हुंबरी घालू म्हणता. मग सांगा ना आम्हाला, नेमकं तुम्ही काला करण्यासाठी स्थान निवडलं तरी कोणतं? तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट म्हणे वाळवंट वाळवंट हरी बरवणीत उत्तम बरवणीत उत्तम उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही उत्तम बरवणी उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही. त्याच्यासाठी एखादं स्थान निवडलं असेल ना, तुकोबाराय म्हणतात निवडले. तुका म्हणे वाळवंट. वाळवंटच का निवडलं? बरवे, नीट आणि उत्तम. वाळवंट बरवं आहे, ते नीट आहे आणि उत्तम असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही काला करू. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठोबार कुमार हरे विठोबार कुमार 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 विठोबार कुमार 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 हरिनाथ भगवान भगवान रामचंद्र भगवान उपजोनी
कीर्ती येऊ काला खाऊ दैवात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगावं लागतं, पण मी धावतं सांगणार आहे, 10 मिनिटात सांगायचं आहे मला. भगवान श्रीकृष्ण रूपाने अवताराला आले, तो अवतार 8वा. ज्या तिथीला जन्म घेतला ती तिथी अष्टमी. प्रगट झाले 8 वर्षाच्या रूपामध्ये. देवकी म्हटली कोण म्हणाल माझं पोरग आहे म्हणून. मग जरा छोटा हो, छोटा झाले, रडायला लागले. वसुदेव म्हटले आता दुराचारी येईन, तुला मारीन. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, ह्या बाबाला तिकडं नेलं, तिथली बेबी पाटीत घालून इकडं आणली. रडे माया करी आकांत नामा म्हणे उठले दूत. ए कंसा, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला गोकुळात, जा तिकडं. मग मारण्यासाठी पुतना मावशीला पाठवलं. पुतना कंठक मुक्त केली. वेळ कमी असल्यामुळे लगेच मारलं तिला. पुन्हा महाबळ नावाचे भट्ट पाठवले. भटजीबुवा, त्याचं नाव महाबळ होतं, पण ते म्हटलं मी मारतो त्याला. ब्राह्मणाचं रूप धारण केलं, जानवं अडकवलं, पंचांग हातात घेतलं आणि निघाले. बा भविष्य सांगणार. आणि बऱ्याचशा माता माऊल्यांना इच्छा असते, माझं पोरग इंजिनियर होतं का, डॉक्टर होतं का, मंत्री होतं का, वाजंत्री होतं. हे पाहण्याची इच्छा असते. यशोदा काही त्यापासून वेगळी नाही. यशोदा म्हणली आत या भटजीबुवा, आत या. बसायला पाठ दिला, टेकायला पाठ, पंचांग ठेवायला पाठ. भगवंताला घेऊन आली बुवा यशोदा मैया. ते नाक तोंड मोडायला लागलं. देव ती यशोदा म्हणली काय झालं, काय झालं. तुझे या पुत्राशी लागलेसे मूळ, हे मूळ नक्षत्रावर आलंय, सगळ्या कुळाचा नाश करणार आहे. यशोदा म्हणली काल तर गर्गाचार्य आलते, त्यांनी तर चांगलं भविष्य सांगितलं होतं. गर्गाचार्य आता ह्यानी गप्प बसावं का नाही. हे म्हणले गर्ग तो चुकला गणिताशी, ते गणितात चुकलाय. देव म्हटले मला बोलला इथपर्यंत ठीक होतं, पण माझ्या भक्ताला बोललेलं मला सहन होत नाही. ज्या पाटावर भटजीबुवा बसले होते त्या पाटालाच भगवंत म्हटलं ए भटजीबुवा, आपलं पाटा, त्या भटजीबुवाला काही दक्षिणा दे ना. दक्षिणा दे म्हटल्याबरोबर पाट असा घेऊन निघाला वर. वर गेला, ते भटजीबुवाचं डोकं लागलं स्लापला. एवढा उंच होता स्लाप. स्लापला डोकं लागल्याबरोबर पाट बाजूला सरकला. भटजीबुवा असा पडला खाली. भटजीबुवा खाली पडला तर मागचा जो टेकायला घेतलेला पाठ होता ते म्हणला आपल्या भावानी दक्षिणा दिली, आपण कशाला गप्प बसायचं. मागचा पाठ पाठीत. ते स्वयंपाक घरातलं साहित्य होतं. ते म्हटलं आपण तरी गप्प कशाला बस. उलतनं असतं ना, उलतनं त्याचं मागचं टोक असतं बा. ते पूर्वी लोखंडी उलतणे असायचे, त्याला मागं टोक असायचं. ते टोक गेलं चुलीत, चांगलं तापलं. ते चांगलं तापलं, तिकडून उलतनं आलं. भटजीबा म्हणलं हे काय. ते उलतनं आलं आणि नेमकं कानात गेलं. मळ काढायचा होता. ते गरम कानात गेल्याबरोबर ह्याने आ केलं, मेलो मेलो म्हणायला तोंड उघडलं. तसं बेलनं आलं, बेलनं तोंडात. भटजीबा म्हटलं ह्याच्यातून जगत नाही. कसा तरी पळायला लागला. पळायला लागला तर आडव्या ठाकत बाजा पुढे. ह्यानं त्याच्यावरून उडी मारली. ते जानवं बाजत अडकलं. भटजीबा खाली पडला. जानवं तुटलं, पंचांग फाटलं, धोतर बी गळालं. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले. टिंबचे धोतरही गळाला. हळूहळू भगवान परमात्मा पालते पडायला लागले. पालते पडता पडता रांगायला लागले. रांगत रंगणे चोरित लोणी, रंगणे चोरित लोणी, धावणे धरते गवळणी, धावणे धरते गवळणी, बाधित चरणी देते गाराणी, बाधित चरणी देते गाराणी, यशोदे साजना, यशोदे साजना, नवनीत भक्षुनी तमालिने नवन केले साजनी. कृष्ण हळवा हळवा परतुनी मात धावा, कृष्ण हळवा हळवा परतुनी मात धावा, कृष्ण हळवा हळवा परतुनी मात धावा,
कृष्ण रांगायला लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी. भगवान परमात्मा रांगताना तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रांगता रांगता बाळगोपाळ जमा केले. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या सगळे जमा केले. ए गोपाळांनो असे उदबत्ती छाप कशामुळे रे? ते म्हटले काय करतो कृष्णा, आम्हाला दही दूध लोणीच नाही खायला. तुमच्याकडे गाई म्हशी नाही? सगळं आहे, पण सगळं दूध जातंय डेअरीला. डेअरीला काहीच भेटत नाही. बऱ्याच जणाच्या घरी 5-5 गाई 10-10 म्हशी असतात. आम्ही जर आम्हाला चहा प्यायला नेलं तर ती कॅटली इसळून चहा करतात. चहा म्हटलं एवढं दूध आहे घरी, हे काय भानगडे? ते म्हणलं सगळं डी तुम्ही आले नेमकं. म्हणजे घरच्याला खायला सुद्धा नाही, ती अवस्था गोकुळात झाली. भगवंत म्हटले संप करा, चोऱ्या करू आपण. मग चोऱ्या करण्यासाठी कोणत्याही घरी चोरी करत नव्हते. मग ते कोणत्याही घरी नव्हते चोरी करायला जात. घर पाहुणे एकांताचे नवविधा नवनीताचे. चोरी केली, दुधाने फोडले, पालते घातले. सकाळी उठून गवळणी पाहतात. पाहते गवळणी तवती पालते दुधाने. चोरी केली असेल कुणी, म्हणते नंदाचे आपोरे आजी चोरी केली खरे. नंदाच्या पोरानं चोरी केली. सगळ्या गवळणी एकत्रित आल्या. चला मोर्चा नेऊ नंदा बाबाच्या घरी. आणि मोर्चा आला बा. कृष्णाच्या खोड्या थांबल्याच पाहिजे. यशोदा म्हटली ए काय वाटतं का तुम्हाला? माझ्या कृष्णाकडं तर बघा किती माझं सगुण गुणाचं बाळ आहे. बाळ सगुण गुणाचे दाणे गे, बाळ दिसतय गोजिरवाने गे, काही सांगता काराने गे गोकुळच्या नारी. कशाला गाराने सांगता? 5 वर्षाचे माझे बाळ गे, अंगणात माझ्या खेळे गे, लटकाची घेता आळ गे गोकुळच्या नारी. कशाला आळ घेता? यश ती एक गवळण म्हणली तुझा विश्वास तरी केव्हा बसल, तुझं पोरग चोऱ्या करताय म्हणून. ती म्हटली पकडून दाखवा ना मग बसल. पकडून दाखवा म्हटली. एका गवळणीला उशीर झालता यायला. तिला हॉलमध्ये जागा पुरली नाही, उन्हात बसली होती. आणि उन्हामुळं डोकं तापलं होतं. डोकं तापलं होतं आणि ही तापली. म्हणली यशोदे त्याला म्हणाव माझ्या घरी ये, म्हणाव माझ्या घरी. नाही बांधून आणायची तर नावाची पारूबाई नाही. असं म्हटल्याबरोबर भगवंत म्हटले पेंद्या ए त्या मावशीचा घर नंबर टिपून घे रे. घर नंबर. आणि गोपाळांच्या लक्षात आलं हिचा घर नंबर घेतला, हिनं गारानं दिलं म्हणजे हिचा नंबर लागला. देव काय करायचे, एखादं कोणी गारानं दिलं की तिच्या घरी जायचे. ती झोपली की कोळशाचं काळं तयार करायचं कोळशाचं. आणि ती झोपली की तिला असे मिशा काढायचे. मिशा काय काय गवळणीला दाढी. आणि ती पूर्वीच्या गवळणी उठलं की सडा संमाजन रांगोळी करायला यायच्या बाहेर. ती आपली झाडायला आली, रांगोळी काढायला आली. शेजारच्या गवळणीनं पाहिलं पारूबाई. ती म्हणली का ग सरूबाई तुला मिसरू फुटलं का काय? काय काय गवळणीला दाढी आली. थोडा दाढी आली का काय? बरं पुसलं तर पुसतही नव्हती ती. बरेच प्रयत्न केले काय व्हायना. हे म्हटले काल त्याला म्हणले होते त्याच्यामुळंच झालंय. ही कृष्णाकडे आली. कृष्णा अरे काय केलं हे? ती म्हणली लय म्हणत होती ना मला बांधून आणते, आता कसं वाटतंय? तसं ती कवळण म्हटली होती बांधून आणते. तिच्या घरी भगवंत गेले, दुधाने खाऊ घातले, पालते घातले, काही फोडले, गोपाळांना बाहेर काढलं. गोपाळांना बाहेर काढल्याबरोबर भगवंत म्हटले ते मॉडेल कुठं झोपलंय ती तरी बघू. ती पती शेजारी झोपली होती. आणि नेमकं गावात रामायण चालू होतं. त्याला होती दाढी आणि हिची वेणी, दोन्हीची बांधली गाठ. आणि भगवंत निघून गेले. सकाळी ही उठायला लागली तर हिच्या वेणीला झटका बसला. झटका बसल्यावर ती म्हणली का होय आता काय चेष्टा करायचं वय राहिलं तुमचं? पण त्याच्या दाढीला झटका बसला होता. तो म्हणला धांगडे
दही दूध लोणी खाऊन काय माजलीस का वय? ती म्हटली आता भैया तुम्हीच माझी वेणी ओढली मलाच म्हणता का? दोघांनी हात असा आणला तर गाठ बांधली. सोड लवकर. तिनं सोडण्याचा प्रयत्न केला, तिला सुटली नाही. ह्यानं प्रयत्न केला, ह्याला सुटली नाही. हे म्हणलं एक काम कर, आपल्या किचन रूममध्ये, इकडंच आहे ना किचन रूम, स्वयंपाकघरात जा, ते वांगे बटाटे चिरायला चाकू आणला असेल, सुरी आणली असेल ते आण बरं जा. ही म्हटली आण, घेऊन ये नाही, दोघाला जावं लागतंय. दोघही जण आले तर ती म्हटली माझ्या वेणीचा केस कापायचा नाही. हे म्हटलं माझ्या दाढीचा कापायचा नाही. म्हणले बाँड्रीवर धरा. महाराष्ट्र कर्नाटक कापिता कापेना जाळीता जळेना. रतिबाचे लोक आले दूध न्यायला. दारोडा सडा नाही, रांगोळी नाही अजून. हे म्हटलं झालं, कामच झालं आपलं. ह्यानी दार उघडलं आणि एकट्याला आत घेतलं. तुम्ही आत या. कडी लावली. त्यानं बघितलं हे काय केलंय. काही नाही, गाठ सोडा. त्यांनी प्रयत्न केले, त्यालाही काही गाठ सुटना. पण हे म्हणलं का हो, काल नंदबाबाच्या वाड्यावर मोर्चा गेलता, त्याच्यात तुमच्या दोघापैकी कुणी होतं का? हे म्हणली होतं का? एक नंबर भाषण केलं तर मी टाळ्या वाजल्या होत्या. काय भाषण केलं? त्याला म्हणले होते माझ्या घरी येऊन बघ, नाही बांधायचे तर नावाची पारूबाई नाही. ह्यांनी हातच जोडले, त्यांनीच बांधलंय. त्याच्याशिवाय गाठ सुटत नाही. चला बाहेर वा. त्यात भानगड अशी होती नालेगावकर, गवळण होती उंच, गवळण चांगली 5-5.25 फूट होती बिचारी. ती उंच होती, गवळी होता बुटका. याला असं दाढी वर करून चालावं लागायचं. आणि पूर्वीच्या काळी, आता जसं महाराष्ट्र शासनानं शौचता अभियान राबवलंय ना, पूर्वी काही तसलं काही नव्हतं. लहान लहान मुलं अजूनही खेडोपाडी रस्त्याच्या कडेलाच बसतात सकाळचा विधी करायला. ते पोरं नेमके चड्यावर करून बसलेले आणि हे गवळण पुढं आणि दाढी वर करून निघालेलं. त्यातल्या पोरांनी पाहिलं, अरे काय आलं हे? पोरांनी मागचा पुढचा विचार केला नाही, तशाच चड्या धरल्या. ही फुर रे. काही पोरांनी झाडाची पानं काढली आणि त्याच्या पिपाण्या केल्या. काही तोंडानीच वाजवायला लागले, तडतडांग तडतडांग तोंडानी. हो, हे सगळं वाराड आलं नंदबाबाच्या वाड्यावर. आणि त्यावेळेला गवळे आप्पा रडले, कृष्णा चूक झाली माझी. पण माझी चूकच नव्हती. ते म्हटलं पत्नीला बोला जरा, एवढ्या समाजात काय बोलायची गरज होती, बांधून आणते. आता कसं वाटतंय? अरे पण ती बोलली, माझी दाढी कशाला बांधली? ते म्हटलं माहीत नाही का तुम्हाला, पत्नीनं केलेल्या अर्ध्या पापाचा भागीदार पती असतो. शिष्य केले पाप गुरुशी भोगावे, स्त्रीने केले घेणे पुरुषाशी. पण गवळणही शरण आली. शरण आल्याबरोबर अहंकाराची गाठ सोडली. विठ्ठल विठ्ठल. मग अशा पद्धतीने खोड्या केल्यावर गवळ सगळे एकत्रित आले. मिळवणी अवघ्या गवळणी सगळ्या आल्या, नंदबाबाच्या अंगणामध्ये आल्या. यशोदे, कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे? आम्ही आता राहावं का निघून जावं? मग मात्र भगवान परमात्म्याला यशोदा नंदबाबा म्हटले, उद्याच्याला शाळेत जा. चला उद्या जाई राना सवे घेऊनी गोधना. आता हे सगळे घेऊन तिथं गेले. तिथं गेल्यानंतर गाई सोडल्या. गाई सोडल्यानंतर म्हटले असं रिकामं बसून काय करायचं आहे आपल्याला? म्हटले मग काहीतरी आपण खेळ खेळू. मग खेळ खेळायचे म्हटल्यावर कोणते खेळ सुरू केले? हमम पोरा हमम हमम पोरा हमम हमम पोरा हमम पोरा हमम हुमरी वाजे धमाम हुमरी वाजे धमाम हुमरी वाजे धमाम हमम पोरा हमम हमम पोरा हमम हमम पोरा हमामा सुरू झाला. खेळ चालू होते. तेवढ्यात एक गोपाळ म्हणला, एक खेळ बस करा, हे आता दुसरा खेळ काढा. खेळ
भवरा खेळे भवरा बाई भवरा खेळे भवरा बाई भवरा खेळे भवरा बाई भवरा या राधिके जनवरा या राधिके जनवरा नवरा नवरा खेळे भवरा बाई भवरा खेळे भवरा बाई भवरा खेळे भवरा बाई भवरा खेळे भवरा बाई भवरा भावरा खेळे हा मामा खेळला गोपाळ म्हणले आता कोणता खेळ खेळायचा अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू 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 खेळे इट्टी दांडू पोरा खेळे इट्टी दांडू खेळे इट्टी दांडू पोरा खेळे इट्टी दांडू अबक दुबक तिबक अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक तिबक पोरा खेळ मांडू अबक दुबक तिबक पोरा खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू जिती करसील रे कुरगोडी जिती करसील रे कुरगोडी मानवा खेळाव जाऊन करडी मानवा खेळाव जाऊन करडी जाऊन करडी जाऊन करडी अबक दुबक तिबक खेळ जाऊ नको कानोबा कशाला रडी जातो कशाला चिडतो रे अनेक खेळ खेळले गोपाळ म्हणले आता झाली आता वेळ 11:15 वाजले ना झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या सगळ्यांनी शिदोऱ्या आणल्या फक्त एवढा प्रसंग मी मागं ठेवतोय ते मी शेवटला सांगणार म्हणजे काला झालं की पुन्हा काही सांगायचं नसतं ना त्यामुळं आता खेळ खेळले शिदोऱ्या आणल्यात शिदोऱ्या एकत्रित केल्यात फक्त अभंगन ते मी मागं ठेवलंय म्हणजे काल्याचा अभंग 11:15 झाले तुम्हाला माहिती आहे मी वेळ सांभाळतो म्हणून बरोबर 12ला आपल्याला फुलं टाकायचे रामायण तर आपण ऐकलंयच राजा दशरथांना सर्व आनंद होता पण दुःख याचं होतं की आपल्याला मुलगा नाही मुलगी नाही पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते आणि देवाची काय लीलाय कोणास ठाऊक जिथं संपत्ती आहे तिथं संतती देत नाही आणि जिथं संतती आहे तिथं संपत्ती देत नाही कुठं संपत्ती भरपूर असते पण मुलगा नाही मुलगी नाही आणि इकडं झोपडीत लेकरं बसणार याला जीवन म्हटलंय जीवन जब भी जिसको मिलेगा वो अधूरा ही मिलेगा परमार्थ जब भी जिसको मिलेगा वो पूरा ही मिलेगा जीवन म्हटलं की तिथं कोटे काही एक आहे एक नाही देवाचा राजा इंद्र जिथं निवास करतो ज्याच्या बाहुबलावर त्या राजा दशरथ पण त्याला दुःख होतं मग दुःख सांगावं कुणाजवळ करावं काय कुलगुरू वशिष्ठजींच्या जवळ आले आपलं दुःख मांडलं वशिष्ठजी म्हटले काही काळजी करू नको आम्ही कशाला आहे मग साधू संत महात्मे कशाला आहे म्हटले काय करायचं विभांडकाचे पुत्र ऋषीशृंग यांना आपण बोलवू आणि यज्ञ करू आणि मग ते प्रसंग मी सांगितलंय ते शिकार करण्यासाठी गेले 3 स्वापद मारण्यासाठी तिकडं श्रावणाचा वध झाला आपण ते रामायणामध्ये ऐकलेलंच आहे मग विभांडकाचे पुत्र शृंग ऋषींना पाचारण केलं यज्ञ केला यज्ञातून पायसाचं फळ घेऊन यज्ञ नारायण प्रगट झाले यज्ञ भगवंतानी ते फळ वशिष्ठजींजवळ दिलं वशिष्ठांनी दशरथाजवळ दिलं दशरथा तुला 3 राणे आहे ना ह्याचे यथोचित भाग करा आणि ते खाण्यासाठी द्या त्याचे 3 भाग केले पण पहिला मान कौशल्याला दिला सुमित्रा कैकई म्हटली
मला पुढचा मान दिलाय, मला पहिला मान द्यायला पाहिजे होता. पण अगोदरच सांगितलं होतं यज्ञ भगवंतानी, याच्यात वेळ करू नका. काय विलंब जर लावला तर विघ्न ओढण्याची शक्यता आहे. आणि तसंच झालं ना. काही अहंकारात गेली, तिनं तो भाग असा झाकलाच नाही. तो भाग नुसता हातात धरला, आकाश मार्गातून घार आली, त्या घारीनं तो भाग उचलला, पिंड घारीने झडपिला. तिकडं अंजनी माता तप करत होती, तिच्या हातात नेऊन टाकला. अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटे. येणाऱ्या पौर्णिमेला, आज नाही पौर्णिमेला हनुमंतरायांचा जन्म आहे. आता हे भावार्थ रामायणाच्या आधारे कौसल्या मातानं काय केलं, कैकईचा भाग नेलाय ना, आपल्या भागाचे 2 भाग केले, 1 भाग दिला कैकईला. सुमित्रेने आपल्या भागाचे 2 भाग केले, 1 भाग कैकईला दिला. पण तिला तो सेवन करता येत नव्हता. आणि मग तर मंत्र काही मंत्र असतील ते वशिष्ठजींनी दिले, ते भाग सेवन केले. धर्मशास्त्र ऐसे डोहळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ. धर्मशास्त्र सांगतंय की डोहाळे विचारावे लागतात. ते काय आपल्या आईची डोहाळे आहेत का? आता आपल्याही मातृवर्गांना डोहाळे वाटतात. कोणाला राखाचे ढेपसेच खावे वाटतात, कोणाला मातीच खावी वाटते. हे झाले खेडेगावातले डोहाळे. शहरातले डोहाळे वेगळेच देवा. शहरात जर विचारलं काय होतात डोहाळे, ती म्हणते काही नाही, पिझ्झा खावं वाटतोय. कोणाकोणाला पाणीपुरी खावी वाटते. हे आपले छत्रपती शिवाजीराजांच्या आईला सुद्धा डोहाळे चालते बा. आता आमचे मोरे महाराज छान सांगत असतात. ते गावकऱ्यांना विनंती आहे, ह्यांचं कीर्तन राहिलं आहे बरं का, पुन्हा तुमच्या कधी नियोजनात एकदा घेऊन टाका. ते फार सुंदर सांगतात. छत्रपती शिवाजीराजांच्या आईला सुद्धा डोहाळे विचारले होते, काय होतात डोहाळे? ते काय आपल्या आईचे डोहाळे आहेत का? मातेची आवडी गर्भाची आवडी मातेचा डोहाळा. त्याच्याहून कळतं पोरगा कसा जन्माला येणार आहे. जिजाऊ मासाहेब म्हटल्या होत्या, मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाहीत होत, आमास वाघावर बैसावेसे वाटते. काय डोहाळे तो? इथं बसलेल्यापैकी कोणाला झालंय का असं डोहाळ? कोणाला नाही. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, आत्तापर्यंत तुम्ही कोणताच पिक्चर बघितला नसेल. अशी काही माणसं असतील की त्यांना पिक्चर आवडत नाही, त्यात मी एक आहे. मला म्हणजे त्याचा नादच नाही, पिक्चरचा नाही, गाण्याचा नाही. ते कारण हेच उरकत नाही. एका दिवसात 2-2 कीर्तनं, रामायण, हेच आवड नाही. पण मी आज जाहीर सांगतो की आपण जन्माला आलोत ना, तर देव, देश, धर्म याच्याविषयी निष्ठा कशी असावी हे पाहण्यासाठी पिक्चर पहा. पण कोणता पात हे ऐका, नाही तर बघताल कोणता बी. कोणता पात हे सांगतोय, जाहीर सांगतोय तुम्हाला. कोणता पिक्चर पाहायचा? देव, देश, धर्माबद्दल निष्ठा जागी होण्यासाठी सगळ्यांनी सहकुटुंब पिक्चर पहा, तो म्हणजे छावा. मग कळेल तुम्हाला काय निष्ठा असतात ते. जिजाऊ मासाहेब म्हटले, आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाहीत होत, आम्हाला वाटतंय लढाईचा पोशाख परिधारण करावा, जेरे टोप घालावा, तलवार म्यान करावी, सह्याद्रीच्या दऱ्या खोड्यात गोरा फेकावा आणि आमच्या समोर आमच्या माता भगिनींवर अत्याचार करणाऱ्याचं शिर धाडा वेगळं करावं. हे जिजाऊ मासाहेबांचे डोहाळे. तसं ह्यांना विचारलं, तुम्हाला काय होतात डोहाळे? पहिल्यांदा कैकईच्या महालात आले, तिथं उठलीच नाही अंतुरणावून. मी म्हणतो ही कैकई दशरथालाच भेटली नाही. इथं सुद्धा काही कैकई असतील तशा की मालक आलं तरी अंतुरणावर उठत नाही, समजायचं ही त्या पार्टीची आहे. कैकई उठली नाही, उलट रागाने राजाकडे पाहायला लागली. राजा दशरथ म्हटलं, काय झालंय तुला? काय झालंय? मला असं वाटतंय, ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगांतरा, नये समाचार त्याचा आमा. ज्येष्ठ पुत्राला 14 वर्षाच्या वनवासामध्ये पाठवावं. नाराज झाले महाराज दशरथ, नाराज झाले.
तिथून शेजारच्या महलामध्ये आले. शेजारच्या ते सुमित्रा मातेचा महल होता. सुमित्रेने महाराज दशरथ आलेली पाहिली, ताडकन उठली. आम्ही काल ज्या घरी गेलो तिथं कसं दारापासून फुलं टाकले होते, पाद्यपूजा, महाराजांचं स्वागत, तसं ती उठली, पाठ मांडला, त्याच्यावर राजा दशरथांचे पाय ठेवले, पाय धुतले, ते तीर्थ घेतलं, धन्य झाले मी. महाराज दशरथ जरा आनंदित झाले. तिथून पुढं शेजारच्या महलात आले. तो कौसल्या मातेचा महल होता. कौसल्याचं तेज असं काही विलक्षण दिसत होतं. महाराज दशरथ म्हटले, कशी पाहते ही? ए काग म्हटल्यावर तुला काय होता डोळे? ती म्हटली, काही नाही, धनुष्यबाण आणा, भात्यातला बाण द्या माझ्या हातात, आता मुडकं उडवते त्या रावणाचं. राजा दशरथ म्हटला, हिला काय भूतानी झपाटलंय का काय? हे देवा, हे भगवंता, मला तरी वाटतं की हिच्या पोटी आता काय ते बाळ व्यवस्थित जन्माला येतं का नाही? वशिष्ठजींना सांगितलं. कुलगुरू वशिष्ठ त्या रूममध्ये आले आणि कौसल्या मातेकडे पाहिलं. पाहिल्याबरोबर समाधी लागली वशिष्ठजींना. ते म्हणले, ह्यांना नीट करायला आणलं तर ह्यांना झपाटलं काय भूतानी? आमचं भूतच तसलंय पा. आपलं वारकऱ्यांचं भूतच लय मोठं आहे. ते भूत इथं राहत नाही, इथं तर आहेच लातूर रोडला, पण ते भूत राहतंय ते पंढरपूरला. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, आलेल्यांना गेलेल्यांना ते भूत झडपत राहतं. या साहेब नगराध्यक्ष का? वा वा. तरी आम्ही म्हणलं वारकरी आले, भाविक आले, पण नगराध्यक्ष कुठे आहेत? मला काय माहिती आज येणार आहेत म्हणून. एकदा टाळ्या वाजून आपण त्यांचंही स्वागत करूया. त्यांची मोठी सेवा असते. आमची जशी ही सेवा आहे तशी समाजसेवा ही सुद्धा सर्वात मोठी सेवा आहे आणि त्यांना आपल्या गावाचा अभिमान आहे. म्हणून आज मुख्य राम जन्माच्या दिवशी ते उपस्थित आहेत. झालं, आपले 2 मिनिट राहिले, बरोबर 12ला फुलं पडतील. ते दिवे वगैरे तयारी केली ना सगळी. फुलं कार्यकर्त्याला सांगायचं काही काम नाही, बरोबर टायमात. ह्यांना महाराजही टाईम सांभाळणारा भेटला आणि मलाही कार्यकर्ते टाईम सांभाळणारे भेटले. श्रोत्यांचं तर काही बघायचं काम नाही. मग इकडं वशिष्ठाजीलाही तशी अवस्था झाली. वशिष्ठजींची तशी अवस्था झाली, इकडे सर्व. आणि मग मात्र हे देवा, हे भगवंता, आणि मग मात्र ती शांत झाली भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर. कारण हे सगळे अवतार आम्हासाठी अवतार. मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना, नाम घेता पंढरी राणा. मग भगवान प्रभू रामचंद्र अवताराला येणार त्यावेळेला तिथी कोणती होती? चैत्र शुद्ध पवित्र. हा चैत्र मास, हा चैत्र मास पवित्र आहे, पवित्र आहे असा चैत्र मास होता. तुलसीदासजींनी तसंच वर्णन केलंय. नवमी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पच्छ अभिजित हरिप्रीता. पवित्र असा चैत्र महिना आहे, शुक्ल पक्ष आहे, भगवंताचा अभिजित मुहूर्त आहे. आता मी तुलसी रामायण करतोय आणि मोरे महाराज भावार्थ रामायण करतात. ह्यातलं मला माहिती आहे, त्यातलं त्यांना माहिती. मग नवमी तिथी मधुमास पुनीता, नवमी तिथी शुक्ल पक्ष, भगवंताचा प्रियजित अभिजित मुहूर्त. सर्वांचे जेवणं झाले होते, विश्रांतीची वेळ होती. आणि माझी सगळ्या गावकऱ्यांना तुम्हालाही विनंती आहे की आजचा प्रसाद घ्या, आज भोजन करा, काय हरकत नाही. आज आता तयार झालंय, पण इथून पुढं ज्या वेळेला आपण कार्यक्रमाचं आयोजन करू त्यावेळेला रामनवमीला अन्नदान करायचं नाही, रामनवमीचा उपवास करायचा आहे. आज जेवा बरं का सगळे, कारण एवढा मोठा स्वयंपाक केला आहे. हे पुढच्या वर्षीचं सांगतोय मी. पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तमोत्तम शिवरात्र. रामनवमी, जन्माष्टमी, महाशिवरात्र, नरसिंह जयंती हे सगळे उपवास एकादशीसारखे करायचे.
अजून एकदा सांगतोय, आज जेवण करा, पण पुढच्या वर्षीपासून हा रामनवमीचा उपवास धरायचा आहे, एकादशी सारखा. सर्वांची जेवणं झाली होती, विश्रांतीची वेळ. 3 प्रकारचा वायू व्हायला लागला, शीतल, मंद, सुगंधित. आकाश मार्गामध्ये सगळी देवदेवता फुलं घेऊन तयार आहे. आपणही सगळ्यांनी हातात फुलं गुलाल घेऊन तयार राहायचं आहे. तेवढ्यात कौसल्या मातेच्या महलातून एक दासी पळत आली. महाराज महाराज क्या हुआ? महाराज, कौसल्या माँ ने एक बेटे को जन्म दिया है. आता मी एक प्रमाण म्हणेल, प्रमाण म्हणल्यानंतर फुलं टाकायचे, पुंडलिक झाल्यानंतर. आयोनी संभव, आयोनी संभव, आयोनी संभव, आयोनी संभव, प्रगटाला राघव, प्रगटाला राघव, प्रगटाला राघव, प्रगटाला राघव, आयोनी संभव, आयोनी संभव, आयोनी संभव, प्रगटला राघव, प्रगटला राघव, प्रगटला राघव, प्रगटला राघव, राघव. सर्वांनी फुलं टाकायचे आणि जोरात गर्जना करायचे. पुंडलिक गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आणि सर्वांनी प्रभु रामचंद्रजीचं भजन लालेगावकर महाराज पुढे म्हणतील, आपण सर्वांनी टाळी वाजून पाठीमागं म्हणायचं. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय. आवाज येत नाही, आवाज सगळे म्हणा पाठीमाग. डायरेक्ट ढाकी नता गीता गे गीता. ओ श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. असं श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला बोला. ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आवाज येऊ द्या, आवाज. हे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे श्रीराम जय राम जय जय राम, हो श्रीराम जय राम जय जय राम. हे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. एक लक्षात ठेवा, आवाज हा इथं तर बाबांना ऐकू जाणारच आहे, श्री संत गोविंद बाबांना. पण आपला आवाज असा अंतकरणापासून म्हणा. अयोध्येमध्ये प्रभू रामरायाला आपला आवाज गेला पाहिजे. डोळे झाका, रामरायाची मूर्ती डोळ्यासमोर आणा, हात वर करा आणि फक्त 3 वेळा माझ्या आवाजात आवाज मिसळा. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. बोल
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. अशा पद्धतीने रामचंद्रजीचा जन्म झाला. तिथून पुढं काही चरित्र आहे आपण 7 दिवस ऐकलंय. सर्व श्रोते मंडळीला कोटी कोटी धन्यवाद. अजूनही कोणी या कार्याला सहकार्य करायचं राहिलं असेल तर राहिलेल्या मंडळींनी सहकार्य करा. आणि आता काय काळजी नाही तुम्हाला, नगराध्यक्ष झाले म्हणल्यावर काय काळजी आहे आता. जरी कमी पडलं तरी साहेब आहेतच की आता, पण कमी पडतच नाही. म्हणून सर्वजण आपण मंडळीचं सहकार्य आहेच. आणि माझी ग्रामस्थांना कार्यकर्त्यांना सर्वांना एकच विनंती आहे की आपण एका जीवानी राहा. एका जीवानी राहणं महत्त्वाचं आहे. कोण कोणत्या समाजाचा असेल, कोण कोणत्या स्वभावाचा असेल, पण आपण सर्वांना समजून घेऊन एका जीवानी राहा. येणाऱ्या कालखंडामध्ये सर्वात मोठा सप्ताह, सर्वात मोठा उत्सव कुठला तर लातूर रोडचा असं लोकांनी म्हणलं पाहिजे. आणि तसं होणारच आहे. आज बघा ना तुम्ही, ते हॉल भरलाय, हे भरलाय, ते भरलाय, बाहेरचं भरलंय, सगळं बहुसंख्येने आपण उपस्थित आहात. आपणा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. ज्यांना माळा घालायच्या असतील, मी 10-15 मिनटं इथं आहेच. माळा घाला. काहीचे दर्शनं राहिले ते दर्शनासाठी 15 मिनटं फक्त देणार आहे. आज संध्याकाळी कीर्तन आहे माझं सिल्लोडला, जालन्याच्या पुढं. पुन्हा संध्याकाळी तिकडं जायचंच आहे. म्हणून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना धन्यवाद. माझं कोणतं तरी भाग्य असेल की मला श्री संत गोविंद बाबांच्या समोर 7 दिवस सेवा करायला भेटली. झालेली सेवा त्यांच्याच चरणी समर्पित करतो. इकडं मग काय झालं, भगवान मध्यभागी उभे राहिले, लहान गोपाळ जवळ घेतले, त्याच्यापेक्षा मोठे त्याच्या पाठीमागं, त्याच्यापेक्षा मोठे त्याच्या पाठीमागं भागवतकारांनी वर्णन केले. बिभ्रधनम जठरपटयोः शृंगवैत्रे सकक्षे वामे पानो मसृण कवलं तत्फलन्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये शुभ्रसुहृदय हासन्नर्वविस्वै स्वर्गे लोके मिशिते पुपजय यज्ञमुखबाल केली पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय, भगवान की जय. राम तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जने प्रकाश काला वाटू एकमेका उत्तम लोकादास वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादास काला वाटू एकमेका विष्णुनिका संग्राम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी काला वाटू एकमेका वैष्णवनिका संग्राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय. आवाज येत नाही, आवाज सगळे मना पाठीमाग डायरेक्ट ढाकी नता गीता गे गीता. ओ श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. असं श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला बोला. ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आवाज येऊ द्या, आवाज. हे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे श्रीराम जय राम जय जय राम. हो श्रीराम जय राम जय जय राम. हे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हो श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. असं श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला बोला.
जय राम श्रीराम जय राम जय जय राम आवाज येऊ द्या आवाज हे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हे श्रीराम जय राम जय जय राम हो श्रीराम जय राम जय जय राम हे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय